एकीकडे आपण पृथ्वीवरच्या समस्या सोडवण्याऐवजी थेट मंगळावर मानवी शहर वसवण्याची तयारी करत आहोत आणि दुसरीकडे मानवी मेंदूत अत्यंत सूक्ष्म तारा आणि चिप जोडून स्वतःलाच एका प्रगत मशीनमध्ये रूपांतरित करण्याचं प्लॅनिंग सुरू आहे. हो, म्हणजे हे दोन्ही विचार खूपच टोकाचे आहेत. अगदी. ऐकायला हे एखाद्या सायफाय सिनेमातल्या अत्यंत वेड्या शास्त्रज्ञाचं काम वाटतं ना? हं. पण जेव्हा या दोन्ही अत्यंत टोकाच्या आणि अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टी प्रत्यक्षात आणण्यासाठी एकच माणूस आपली सर्व संपत्ती, आपली वेळ आणि प्रतिष्ठापणाला लावतो, तेव्हा तो वेडेपणा उरत नाही, तर ती एक जागतिक क्रांती ठरते. हे अगदी अचूक निरीक्षण आहे, कारण बहुतांश लोक आयुष्यात एका सुरक्षित नोकरीचा किंवा व्यवसायाचा विचार करत असतात. पण इथे आपण एका अशा विचार प्रक्रियेबद्दल बोलत आहोत, जिने पेपाल, टेस्ला, स्पेसएक्स आणि आता एक्स म्हणजे जे पूर्वीचं ट्विटर होतं, यांसारख्या प्रचंड मोठ्या आणि एकमेकांशी कोणताही थेट संबंध नसलेल्या कंपन्या एकाच छत्राखाली उभ्या केल्या. हो, म्हणजे पेपाल कुठे आणि थेट अंतराळात जाणारी स्पेसएक्स कुठे? बरोबर. या सगळ्यामागे नुसती महत्वाकांक्षा नाहीये, तर मानवी अस्तित्वाला नवीन दिशा देण्याची एक अतिशय गुंतागुंतीची आणि अफाट वैचारिक जडणघडण आहे. आणि म्हणूनच आजच्या या सखोल विश्लेषणात आपण केवळ एखाद्या यशोगाथेचे गोडवे गाणार नाही आहोत. आपल्याला या अफाट प्रवासाच्या मुळाशी जायचे आहे. हे साध्य करण्यासाठी आपण ॲशली व्हॅन्स आणि मॅक्स टेगमार्क यांच्या गाजलेल्या पुस्तकामधील नोंदी आणि काही अत्यंत महत्त्वाच्या संशोधन लेखांचा आधार घेणार आहोत. हो, कारण या नोंदींमधूनच आपल्याला खऱ्या विचार प्रक्रियेचा अंदाज येतो. ठीक आहे, आपण याचा सविस्तर उलगडा करूया. एकाच व्यक्तीच्या हातून इतक्या वेगवेगळ्या आणि क्लिष्ट क्षेत्रांमध्ये क्रांती कशी घडू शकते? अब्जावधींच्या उड्डाणांबद्दल बोलण्यापूर्वी या प्रवासाची सुरुवात नेमकी कुठून झाली हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. नक्कीच. कारण कोणत्याही गगनचुंबी इमारतीचा पाया जमिनीत खूप खोलवर रुजलेला असतो. या विचार प्रक्रियेचा पाया समजून घेण्यासाठी आपल्याला 1971च्या दक्षिण आफ्रिकेमध्ये जावं लागेल. म्हणजे अगदी बालपणात? हो. आपल्या स्रोतांमधील नोंदीनुसार शालेय जीवनात या मुलाला अत्यंत भयानक आणि हिंसक मारहाणीला सामोरे जावं लागलं होतं. तो अत्यंत शांत, अबोल आणि स्वतःच्याच विश्वात हरवलेला मुलगा होता. आता बघा, आजूबाजूचं जग जेव्हा सुरक्षित नसते तेव्हा माणूस एकतर पूर्णपणे खचून जातो किंवा स्वतःचं असे एक अभेद्य जग निर्माण करतो. आणि इथे तोच दुसरा मार्ग निवडला गेला, पुस्तकांचं जग. अगदी बरोबर. वाचन हा केवळ छंद नव्हता, तर ते एक आश्रयस्थान बनलं होतं. विज्ञान, तंत्रज्ञान आणि तत्त्वज्ञानाची पुस्तकं वाचून स्वतःच्या मनाभोवती एक संरक्षक भिंत उभी केली गेली. विशेष म्हणजे वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी स्वतःचा एक ब्लास्टर नावाचा व्हिडिओ गेम तयार करून तो विकण्याची कामगिरी या मुलाने केली होती. वयाच्या 12व्या वर्षी गेम कोडिंग करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. हो ना. तिथून सुरू झालेला हा प्रवास थेट सिलिकॉन व्हॅलीपर्यंत पोहोचला. पण सिलिकॉन व्हॅलीत पोचल्यावरही काही लाल गालिचा अंथरलेला नव्हता. सुरुवातीच्या काळात स्वतःचं घर भाड्याने घेण्यासाठी पैसे नसल्यामुळे चक्क ऑफिसमधल्या जमिनीवर झोपल्याची वेळ आली होती. हो, म्हणजे YMCA मध्ये जाऊन आंघोळ करायची आणि पुन्हा ऑफिसमध्ये येऊन कोडिंग करायचं. हे सगळं वाचताना मला एखाद्या सर्व्हायव्हल व्हिडिओ गेमची आठवण येते. जसं एखाद्या गेममध्ये सुरुवातीला खेळाडूकडे कोणतीही साधनं नसतात, प्रत्येक बाजूने हल्ले होत असतात आणि फक्त टिकून राहणे हेच मुख्य ध्येय असतं. जसजसे लेवल पार होतात, अडचणी वाढतात, पण सोबत कौशल्यही वाढतात. यातून एक अत्यंत आकर्षक बाब समोर येते, ती म्हणजे अडचणीच्या काळात आपलं लक्ष विचलित होऊ न देता एकाच गोष्टीवर अफाट एकाग्रता केंद्रित करण्याची क्षमता, ज्याला आपण एक्स्ट्रीम फोकस म्हणतो. एक्स्ट्रीम फोकस. अल्पणीचा एकाकीपणा आणि ट्रॉमा माणसाला अत्यंत संवेदनशील बनवतो. पण ज्यांनी या काळात पुस्तकांमध्ये स्वतःला झोकून दिले, त्यांच्या मेंदूची रचना माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी अधिक प्रगत होते. ऑफिसच्या जमिनीवर झोपणे ही कोणतीही मजबुरी नव्हती. म्हणजे तो स्वतःहून घेतलेला निर्णय होता. हो, तो एक अत्यंत विचारपूर्वक घेतलेला निर्णय होता. जर भाड्यावर पैसे खर्च केले तर कंपनीच्या विकासासाठी पैसे कमी पडतील, हे साधं गणित त्यामागे होतं. स्वतःच्या शारीरिक सुखापेक्षा कंपनीच्या ध्येयाला दिलेलं हे प्राधान्य होतं. पण थांबा, इथे मला एक प्रश्न विचारायचा आहे. शाळेतील मारहाण, एकाकीपणा आणि परदेशात येऊन जमिनीवर झोपणे, अशा कठीण परिस्थितीने एखाद्याला मानसिकदृष्ट्या उद्ध्वस्त करण्याऐवजी थेट जागतिक पातळीवर विचार करण्याची आणि मानवाचं भविष्य बदलण्याची ताकद कशी दिली? हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण सामान्य परिस्थितीत एखादा माणूस यातून फक्त एक सुरक्षित आणि आरामदायी आयुष्य शोधण्याचा प्रयत्न करेल.
ही सर्व्हायव्हल मानसिकता इतकी आक्रमक कशी झाली? कारण ती मानसिकता केवळ टिकून राहण्यापुरती मर्यादित राहिली नाही. जेव्हा एखाद्याला हे समजतं की तळाला जाण्यापलीकडे आता गमावण्यासाठी काहीच उरलेलं नाही, तेव्हा एक विचित्र प्रकारची निडरता अंगात भिनते. मी जमिनीवर झोपू शकतो, मी दिवसाला फक्त $1 जगू शकतो, मग मला आता कसली भीती? हा तो विचार आहे. बापरे, हे खरंच खूप धाडसाचं आहे. याला आपण रिस्क टॉलरन्स किंवा धोका पत्करण्याची अत्यंत उच्च क्षमता म्हणू शकतो. इंटरनेटच्या जगात म्हणजेच पेपलसारख्या कंपनीतून कोट्यावधी डॉलर्स कमावल्यानंतर कोणताही सामान्य माणूस एखादं बेट विकत घेऊन निवांत आयुष्य जगला असता. हो, कुणीही तेच केलं असतं. पण या माणसाने ती सर्व कमाई एका अशा क्षेत्रात ओतली जिथे अपयशाची शक्यता 99% होती. अंतराळ क्षेत्र. आणि इथूनच खरी रंजक माहिती समोर येते. स्पेसएक्सचा जन्म. ॲशली व्हॅन्स यांच्या इलॉन मॉस्क, टेस्ला, स्पेसएक्स अँड द क्वेस्ट फॉर अ फॅन्टॅस्टिक फ्युचर या पुस्तकात ही जिद्दीची आणि काहीशी वेडेपणाची कथा अत्यंत सविस्तरपणे मांडली आहे. हो, त्या पुस्तकात खूप बारकावे आहेत. जेव्हा मंगळावर एक छोटी ग्रीनहाऊस पाठवण्याचा विचार डोक्यात आला, तेव्हा त्यासाठी रॉकेटची गरज होती. आणि हे रॉकेट विकत घेण्यासाठी रशियाची वाट धरली गेली. पण तिथे काय झालं? रशियन अधिकाऱ्यांनी एका अमेरिकन तरुणाची चक्क खिल्ली उडवली. अगदी अपमान करून पाठवून दिलं. हो, रॉकेटची किंमत इतकी अवाजवी सांगितली गेली आणि असा अपमान केला गेला की तिथून रिकाम्या हाताने परतावे लागले. पण परतीच्या विमानात जे घडलं ते खऱ्या अर्थाने इतिहास बदलणारं होतं. विमानात बसल्या बसल्या स्वतःचं रॉकेट सायन्स शिकायला सुरुवात केली. हे वाचतानाच अंगावर काटा येतो. पुस्तकं आणि जुने मॅन्युअल्स वाचून स्वतः रॉकेट डिझाईन करणे. हे म्हणजे आकाशात हजारो फूट उंचावर उडत असतानाच स्वतःचं विमान कसं बांधायचंय हे शिकण्यासारखं आहे. हे ऐकायला एखाद्या दंतकथेसारखं वाटतं, पण यामागे एक अत्यंत कठोर तार्किक पद्धत होती ज्याला आपण फर्स्ट प्रिन्सिपल्स थिंकिंग म्हणतो. भौतिकशास्त्रामध्ये या विचारपद्धतीचा खूप वापर होतो. म्हणजे नक्की काय केलं गेलं? रशियावरून परतताना डोक्यात विचार आला की रॉकेट हे नेमके कशापासून बनलेले असते, त्याचे मूळ घटक काय आहेत. तर उत्तर मिळाले, एरोस्पेस ग्रेड ॲल्युमिनियम, टायटॅनियम, तांबे आणि कार्बन फायबर. अच्छा, म्हणजे अगदी बेसिक मटेरियल्स. हो, मग पुढचा प्रश्न होता की या कच्च्या मालाची बाजारातील किंमत किती आहे. जेव्हा हे गणित मांडले गेले तेव्हा एक धक्कादायक सत्य समोर आले. रॉकेट बनवण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची किंमत त्या रॉकेटच्या एकूण किमतीच्या अवघ्या 3% होती. फक्त 3%? बापरे. हो, बाकीचे 97% पैसे हे केवळ जुन्या आणि अकार्यक्षम उत्पादन प्रक्रियांवर, मध्यस्थांवर आणि ब्युरोक्रसीवर खर्च होत होते. हे गणित खरंच डोळे उघडणारे आहे. म्हणजे जर कच्चा माल इतका स्वस्त आहे तर आपण स्वतःच एक कंपनी का काढू नये जी हे रॉकेट स्वतःच बांधेल? अगदी तोच विचार होता. पण गणित कागदावर मांडणे आणि प्रत्यक्षात 30-40 मजली उंचीचे रॉकेट अवकाशात यशस्वीपणे सोडणे यात खूप मोठा फरक आहे. आणि हा फरक स्पेसएक्सच्या सुरुवातीच्या प्रवासात अत्यंत वेदनादायक पद्धतीने समोर आला. हो, सुरुवातीचे दिवस खूपच कठीण होते. पहिले 3 रॉकेट लॉन्च पूर्णपणे निकामी ठरले. ॲशली व्हॅन्स यांच्या पुस्तकात 2008च्या त्या भयानक काळाचं वर्णन आहे. प्रशांत महासागरातील एका बेटावर म्हणजे क्वजालेन अटोलवर हे प्रयत्न सुरू होते. पहिलं रॉकेट आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं. दुसऱ्या वेळी सेन्सरचा प्रॉब्लेम झाला. हो, आणि तिसऱ्या वेळी रॉकेटचे टप्पे वेगळे होताना बिघाड झाला. डोळ्यांसमोर करोडो डॉलर्स आणि अनेक वर्षांची मेहनत आकाशात जळून खाक होत होती. इकडे स्पेसएक्सचे पैसे संपले होते आणि तिकडे टेस्ला कंपनी ही दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होती. कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पैसे नव्हते. सर्व काही संपल्यात जमा होतं. मला सांगा, जेव्हा एकामागून एक 3 मोठे स्फोट होतात, लोक वेड्यात काढतात आणि खिशात दमडी उरत नाही, अशा वेळी चौथा प्रयत्न करण्याचा धैर्य कुठून येते? मला तर हा निव्वळ वेडेपणा आणि वास्तवापासून पळून जाण्याचा प्रकार वाटतो. तिथे कोणता विचार काम करत असावा? जर आपण याला एका मोठ्या संदर्भात पाहिले तर आपल्याला समजेल की हा वेडेपणा नव्हता, तर तो भौतिकशास्त्राच्या नियमांवरील अढळ विश्वास होता. भौतिकशास्त्राचे नियम म्हणजे? जेव्हा तुम्ही 3 वेळा अपयशी होता तेव्हा भावनांचा विचार केला तर तुम्ही कोलमडून पडता. पण फर्स्ट प्रिन्सिपल्स विचारसरणी भावनांना थारा देत नाही. तिसरे रॉकेट का पडले? कारण 2 टप्पे वेगळे होताना त्यांच्यामधील वेळेचे गणित थोडे चुकले होते. म्हणजे डिझाईन चुकीचं नव्हतं? डिझाईन चुकीचे नव्हते, केवळ अंमलबजावणीत एक छोटी त्रुटी होती. भौतिकशास्त्राचे नियम सांगत होते की हे रॉकेट उडू शकते
जर विज्ञानानुसार ते शक्य आहे तर केवळ पैशांची अडचण किंवा लोकांची टीका यामुळे थांबणे हे या मानसिकतेत बसतच नाही. म्हणूनच सर्वस्वपणाला लावून तो चौथा आणि शेवटचा प्रयत्न केला गेला. आणि त्या चौथ्या प्रयत्नाने इतिहास घडवला. हो, तो केवळ एका कंपनीचा विजय नव्हता, तर एका नवीन विचारसरणीचा विजय होता. या एका यशामुळे नासाकडून अब्जावधी डॉलर्सचे कंत्राट मिळाले आणि कंपनी वाचली. आणि आज आपण पाहतोय की स्पेसएक्सने अंतराळ प्रवासाची संपूर्ण व्याख्याच बदलून टाकली आहे. अंतराळ प्रवास स्वस्थ करण्यासाठी त्यांनी पुन्हा वापरता येणारी किंवा रियुजेबल रॉकेट्स तयार करून अशक्य ते शक्य करून दाखवले. रॉकेट आकाशात जातं आणि पुन्हा अचूकपणे जमिनीवर येऊन उभं राहतं, हे दृश्य आज आपण अत्यंत सहजपणे बघतो, पण त्यामागील हा संघर्ष अंगावर काटा आणणारा आहे. नक्कीच, तो संघर्ष अतुलनीय आहे. पण खरी गंमत तर आत्ता सुरू होते. हा प्रवास पृथ्वीवरील इलेक्ट्रिक वाहने आणि अंतराळातील रॉकेट्स इथेच थांबत नाही. आता या विचार प्रक्रियेचे लक्ष मानवी शरीराच्या सर्वात गुंतागुंतीच्या आणि रहस्यमय भागाकडे वळले आहे, म्हणजे आपल्या मेंदूकडे. आणि इथेच आपण आपल्या स्रोतांमधील सर्वात महत्त्वपूर्ण आणि काहीशा भयानक अशा विषयाकडे वळतो. न्यूरालिंक आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे संकट. हा खऱ्या अर्थाने या सखोल विश्लेषणाचा सर्वात विचार करायला लावणारा आणि अत्यंत संवेदनशील भाग आहे. कारण अंतराळात जाणे हा भौतिकशास्त्राचा विषय झाला, पण जेव्हा आपण मेंदूत चिप बसवण्याबद्दल बोलतो तेव्हा आपण प्रत्यक्ष मानवजातीच्या भविष्याबद्दल आणि अस्तित्वाबद्दल बोलत असतो. हो, हे थोडं भीतिदायक आहे. ज्या वेगाने कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI प्रगती करत आहे ते पाहता मानवी अस्तित्वासमोर एक अभूतपूर्व प्रश्नचिन्ह उभं राहिले आहे. अगदी बरोबर. न्यूरालिंक या कंपनीचा मुख्य उद्देश मानवी मेंदू आणि संगणक यांना थेट जोडणे हा आहे. सुरुवातीला ऐकायला हे एखाद्या सायबरपंक चित्रपटामधून उचलल्यासारखे वाटते. मानवी कवटीला छोटेसे छिद्र पाडून केसांपेक्षाही बारीक असलेल्या तारा थेट मेंदूत जोडणे. ऐकायलाच हे खूप विचित्र वाटतं. पण यामागील मूळ कारण यापेक्षाही जास्त धक्कादायक आहे. मॅक्स टेगमार्क यांच्या लाईफ 3.0 या अत्यंत प्रभावी पुस्तकाचा संदर्भ आपल्या स्रोतांमध्ये दिला आहे. या पुस्तकातून आणि न्यूरालिंकच्या स्थापनेमागील विचारांमधून एक मोठी भीती समोर येते, ती म्हणजे अनियंत्रित AIमुळे भविष्यात मानवाचा नाश होऊ शकतो. आणि त्यापासून वाचण्यासाठी मानव आणि मशीन यांचे एकत्रीकरण करणे हाच एकमेव मार्ग सांगितला जात आहे. हो, हाच तो मुख्य युक्तिवाद आहे. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? न्यूरालिंक म्हणजे मानवी मेंदूला दिलेले एक सॉफ्टवेअर अपडेट आहे असे आपण म्हणू शकतो का? सॉफ्टवेअर अपडेट आणि त्याहूनही अधिक म्हणजे बँडविड्थ वाढवण्याचा हा प्रकार आहे. हे समजून घेण्यासाठी आपल्याला मॅक्स टेगमार्क यांच्या लाईफ 3.0 ची संकल्पना थोडक्यात पण सविस्तर समजून घ्यावी लागेल. हो, सांगा ना. टेगमार्क यांनी बुद्धिमत्तेच्या विकासाचे 3 टप्पे मांडले आहेत. पहिला टप्पा म्हणजे लाईफ 1.0. या टप्प्यात सजीव केवळ जैविक उत्क्रांतीवर अवलंबून असतात. जीवाणू किंवा साधे प्राणी जे आपले शरीर म्हणजे हार्डवेअर किंवा वागण्याची पद्धत म्हणजे सॉफ्टवेअर स्वतः बदलू शकत नाहीत. म्हणजे ते फक्त निसर्गाच्या भरोश्यावर असतात. अगदी. दुसरा टप्पा म्हणजे लाईफ 2.0, जिथे सांस्कृतिक उत्क्रांती होते. आपण मानव या टप्प्यात मोडतो. आपण आपले जन्मजात शरीर बदलू शकत नाही, पण आपण नवीन भाषा शिकतो, गणित शिकतो, कौशल्य आत्मसात करतो, म्हणजेच आपण आपलं सॉफ्टवेअर सतत अपडेट करू शकतो. अच्छा, म्हणजे आपण स्वतःहून नवीन गोष्टी शिकून आपला विकास करतो? हे लाईफ 2.0 आहे. मग लाईफ 3.0 म्हणजे नक्की काय? तिसरा टप्पा म्हणजेच लाईफ 3.0 अशी एक अवस्था आहे जिथे तंत्रज्ञान स्वतःचं हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर दोन्ही स्वतःच डिझाईन करू शकते आणि प्रगत AI याच टप्प्याकडे वेगाने वाटचाल करत आहे. आता खरी अडचण इथे आहे, माणसाच्या विचार करण्याची क्षमता अफाट आहे, पण ती माहिती बाहेर पाठवण्याची आपली क्षमता अत्यंत संथ आहे. म्हणजे आपण बोलतो किंवा टाईप करतो ते? हो, आपण बोटांनी टाईप करतो किंवा तोंडाने बोलतो. एका सेकंदात आपण जास्तीत जास्त काही बिट्स माहितीची देवाणघेवाण करू शकतो. पण AI एकमेकांशी टेराबाइट्स प्रति सेकंड या वेगाने माहितीची देवाणघेवाण करते. बापरे, हा तर खूपच मोठा फरक आहे. त्यांच्या तुलनेत माणूस हा अत्यंत संथ आणि मर्यादा असलेला प्राणी आहे. आपण उत्क्रांतीच्या शर्यतीत इतके मागे पडू की AI साठी आपण केवळ मुंग्यांसारखे ठरू. न्यूरोलिंकच्या माध्यमातून मानवी मेंदूला थेट संगणकाशी जोडून हा माहितीच्या देवाणघेवाणीचा वेग हजारो पटीने वाढवण्याचा प्रयत्न आहे. पण थांबा, हे मला अजिबात पटत नाहीये.
इथे मला एक प्रचंड मोठा विरोधाभास जाणवतोय आणि तो भयानक आहे. कोणता विरोधाभास? म्हणजे एकीकडे आपल्याला तंत्रज्ञानाची विशेषतः एआयची इतकी भीती वाटते आहे की ते भविष्यात मानवाचा नाश करेल. हे एक प्रकारचं संकट आहे, हे मान्य. पण दुसरीकडे त्या तंत्रज्ञानापासून वाचण्यासाठी आपण स्वतःच्याच मेंदूत एक चिप बसवण्याचा आणि मशीनची जोडले जाण्याचा विचार करत आहोत. जर एआय खरोखरच इतके शक्तिशाली आणि धोकादायक आहे, तर मेंदूत चिप बसून आपण एआयला आपल्यावर थेट नियंत्रण मिळवण्यासाठी एक खुला रस्ता तर मोकळा करून देत नाही आहोत ना. हा प्रश्न खूपच स्वाभाविक आहे. हा उपाय म्हणजे ज्या गोष्टीची भीती वाटतीये तिलाच स्वतःच्या शरीरात जागा देण्यासारखे नाही का? यामुळे एक अत्यंत महत्वाचा प्रश्न निर्माण होतो आणि तुमचा हा विरोधाभास रास्त आहे. हं. वरवर पाहता हे संकट ओढून घेण्यासारखेच वाटते, पण यामागील तर्क खूप वेगळा आहे. तो कसा काय? पूर्ण शरणागती पत्करणे किंवा स्वतःला इतके प्रगत करणे की आपण त्या महासत्तेचाच एक भाग बनू शकू. म्हणजे इफ यू कांट बीट देम जॉइन देम. अगदी तसंच. जेव्हा आपण मशीनशी जोडले जातो तेव्हा आपण एआयला आपल्या बाहेरची आणि परकीय शक्ती म्हणून पाहत नाही. न्यूरालिंकचा अंतिम उद्देश सिम्बायोसिस म्हणजे सहजीवन निर्माण करणे हा आहे. सिम्बायोसिस म्हणजे दोघी मिळून एक होणे. हो. आपल्या मेंदूचे आधीच 2 भाग आहेत. एक जो आपल्या मूळ जैविक गरजा नियंत्रित करतो आणि दुसरा जो विचार आणि तर्क करतो. आता त्यात हा तिसरा डिजिटल स्तर जोडला जाईल. त्यामुळे मानव आणि एआय यांच्यात आम्ही विरुद्ध ते असा लढा न राहता मानव मशीन एकीकरण हाच भविष्यातील अस्तित्वाचा पाया ठरेल. म्हणजे आपण वेळेवर हे केलं नाही तर आपण मागे पडू. हो, जर आपण वेळेवर ही प्रगती केली नाही तर नैसर्गिक उत्क्रांतीला लागणारी लाखो वर्ष आपल्याकडे नाहीत. कारण एआय काही दशकातच आपल्याला मागे टाकेल. म्हणूनच तंत्रज्ञानाचा वापर करून कृत्रिमरित्या स्वतःची बौद्धिक क्षमता वाढवणे हाच एकमेव बचावाचा मार्ग या विचार प्रक्रियेतून समोर येतो. म्हणजे जर आपण एआयला हरवू शकत नसाल तर स्वतःच एआयचा एक भाग व्हा. खरोखरच ही कल्पना जितकी थक्क करणारी आहे तितकीच अंगावर काटा आणणारी सुद्धा आहे. हो, नक्कीच. ती पचवायला थोडी जड जाते. आज आपण ज्या स्रोतांवर चर्चा केली त्यातून एक गोष्ट पूर्णपणे स्पष्ट होते की आपण एका अशा माणसाच्या प्रवासाचे साक्षीदार आहोत जो भविष्याला स्वतःच्या अटींवर आकार देण्याचा अत्यंत आक्रमक प्रयत्न करत आहे. आपण या प्रवासाची सुरुवात दक्षिण आफ्रिकेत शाळेत मार खाणाऱ्या आणि एकाकीपणाशी लढणाऱ्या एका शांत मुलाच्या कथेपासून केली होती. हो, तो खऱ्या अर्थाने एक सर्व्हायव्हर आता. पुस्तकांमध्ये आश्रय शोधणाऱ्या त्या मुलाने फर्स्ट प्रिन्सिपल्सचा आधार घेत स्वतःला घडवले, रॉकेट सायन्स स्वतः शिकून काढले, सलग 3 अपयश पचवून आणि दिवाळखोरीच्या उंबरठ्यावरून जगातील सर्वात मोठी खाजगी अंतराळ संस्था उभी केली आणि आता तो मानवी मेंदूला थेट संगणकाशी जोडून मानवजातीला एआयच्या धोक्यापासून वाचवण्याचं महाकाय स्वप्न पाहत आहे. हा संपूर्ण प्रवास केवळ अफाट नाही तर तो मानवी क्षमतेच्या मर्यादांना दिलेलं एक खुले आव्हान आहे. अगदी तंतोतंत. या संपूर्ण सखोल विश्लेषणाचा जर आपण स्रोतांच्या आधारे एक अंतिम निष्कर्ष काढायचा ठरवला तर तो हाच असेल की जेव्हा ध्येय अत्यंत मोठे, पारंपरिक चौकटीच्या आणि सामान्य लोकांच्या विचारशक्तीच्या पलीकडचे असते तेव्हा आजूबाजूचं जग सुरुवातीला त्याला वेडेपणाच म्हणते. हो, सुरुवातीला सगळे हसतातच. प्रत्येक नव्या आणि क्रांतिकारी कल्पनेला सुरुवातीला कडवा विरोध, उपहास आणि अपयश सहन करावेच लागते. रॉकेट सायन्सपासून ते न्यूरालिंकपर्यंत प्रत्येक वेळी हेच झाले आहे. पण जे लोक या उपहासाला आणि अपयशाला घाबरून न जाता वास्तवाचे भान ठेवून आपल्या फर्स्ट प्रिन्सिपल्सवर ठाम राहतात तेच शेवटी इतिहास घडवतात. या उदाहरणावरून हे स्पष्ट होते की मानवी इच्छाशक्ती, धोका पत्करण्याची अफाट तयारी आणि सखोल ज्ञान यांच्या जोरावर आपण कोणत्याही मर्यादा ओलांडू शकतो. हे एकदम अचूक विश्लेषण आहे आणि म्हणूनच आजच्या या सखोल विश्लेषणाच्या शेवटी ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या मनात एक विचार पेरून जाणं गरजेचं आहे. आपण सगळ्यांनीच या एका मुख्य प्रश्नाचा विचार करायला हवा की एकाच वेळी पृथ्वी नष्ट झाली तर पर्याय म्हणून मंगळावर वसाहत निर्माण करण्याचं स्वप्न पाहणारा आणि एआय पासून वाचण्यासाठी मानवी मेंदूत चिप बसवण्याचा प्रयोग करणारा हा माणूस खरोखरच मानवतेला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे की आपल्याला तंत्रज्ञानाच्या अशा एका अंधाऱ्या विनाशाकडे नेत आहे ज्याची आपण आज कल्पनाही करू शकत नाही. कदाचित येणारा काळच देईल. पण जाता जाता याच संदर्भात मला एक शेवटचा आणि थोडा अस्वस्थ करणारा विचार मांडायचा आहे जो आपल्या आजच्या संपूर्ण चर्चेचा अर्क आहे. समजा उद्या न्यूरालिंकद्वारे मानवी मेंदू आणि मशीन खरोखरच एकरूप झाली.
आपली विचार करण्याची क्षमता पूर्णपणे संगणकीकृत आणि AI प्रगत झाली आणि याच अत्यंत प्रगत सिम्बायोटिक तंत्रज्ञानाने सज्ज होऊन आपण पृथ्वीवरून खरोखरच मंगळावर आपली नवीन वस्ती करण्यासाठी गेलो, तर भविष्यात मंगळावर पोचलेली आणि तिथे कायमस्वरूपी राहणारी ती प्रजाती खऱ्या अर्थाने मानव असेल की पृथ्वीवरून गेलेली ती एक पूर्णपणे नवी जैविक आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचे मिश्रण असलेली प्रगत यंत्रमानवाची प्रजाती असेल, याचा विचार नक्की करा.